नमस्कार. आज आपण बनवणार आहोत आंब्यापासून 8 ते 10 दिवसांसाठी टिकणारा अतिशय खुसखुशीत असा गोड पदार्थ. त्यासाठी एका बाउलमध्ये एका कपने मोजून बरोबर 2 कपभर इतकं गव्हाचं पीठ घालते. कपमध्ये गव्हाचं पीठ भरत असताना अगदी हलक्या हाताने भरलेलं होतं, जास्तही दाबून भरायचं नाही. बरोबर त्याच कपने मोजून आपल्याला अर्धा कप इतकं तांदळाचं पीठ घालायचं आहे. सोबतच पाव कप इतका बारीक रवा घालते. बारीक रवा नसेल, मोठा रवा असेल तर मिक्सरला थोडासा फिरवून घ्या आणि मग घाला. चिमूटभर इतकं मीठ घालते. मीठ जास्तही घालायचं नाही, अगदी चिमूटभरच घालायचं आहे. कोणत्याही गोडाच्या पदार्थाला अगदी थोडंसं मीठ घातलं तर त्याची चव आणखीनच जास्त छान लागते. सर्व पीठ एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. त्यानंतर यामध्ये आपल्याला त्याच कपने मोजून बरोबर 1 कप भरून इतका आंब्याचा रस घालायचा आहे. इथं मी हापूस आंब्याचा रस वापरत आहे. आंब्याचा गर मी मिक्सरला बारीक करून घेतला आणि तो यामध्ये घालत आहे. मिक्सरला फिरवत असताना त्यामध्ये दूध किंवा अजिबात पाणी घालायचं नाही आहे. असं आपल्याला आंब्याचा गर मिक्सरला बारीक करायचा आणि त्यानंतर यामध्ये घालायचा आहे. घेतलेल्या सर्व साहित्यासाठी 1 कप आंब्याचा रस हे परफेक्ट प्रमाण आहे. आता त्याच कपने मोजून आपल्याला बरोबर अर्धा कप इतका गूळ घालायचा आहे. पण हा गूळ आहे तो आपल्याला चिरून वगैरे अजिबात वापरायचा नाही. अगदी बारीक अशा किसणीने आपल्याला किसून हा गूळ यामध्ये घालायचा आहे. त्यामुळे यामध्ये गुळाचा अगदी एखादा दुसरा देखील मोठा तुकडा किंवा कण जात नाही. या पद्धतीनेच असा हा बारीक आपल्याला गूळ किसून घ्यायचा आहे आणि मग यामध्ये घालायचा आहे. सर्व साहित्यासाठी अर्धा कप गुळाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. परफेक्ट गोडीचा पदार्थ बनून तयार होतो. आंबा जर का आंबट असेल तर थोडासा गूळ तुम्ही वाढवला तरीही चालू शकतो. किसलेल्या गुळाऐवजी आपण चिरून घेतलेला गूळ घेतला तर त्याला वितळून आपल्याला यामध्ये घालावं लागेल. त्यासाठी आपण इथं किसून घेतलेला गूळच वापरलेला आहे. गूळ घातल्यानंतर आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं मळायचं आहे. पीठ मळत असताना अगदी घट्टसरच मळायचं आहे. पीठ मळताना आपल्याला यामध्ये अजिबात दूध किंवा पाणी घालायचं नाही आहे. या आंब्याच्या रसामध्येच हे पीठ आपल्याला मळायचं आहे. घेतलेल्या प्रमाणामध्ये हे पहा अशा पद्धतीचं अगदी घट्टसर असं पीठ मळलं जातं. त्यासाठी आपल्याला एक्स्ट्राचं अजिबात गव्हाचं पीठ वगैरे घालण्याची आवश्यकता पडत नाही. मळून घेतलेलं हे पीठ असं हे घट्टसरच मळायचं आहे. जर का थोडंसं पातळ झालं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ वाढवलं तरीही चालू शकतं. घेतलेल्या साहित्यामध्ये मी अशी ही छान घट्ट कणिक मळून घेतली. कणिक मळताना मला एक्स्ट्राचं गव्हाचं पीठ घालण्याची अजिबात आवश्यकता पडली नाही. यावरती 2 चमचे तेल घालते आणि ही कणिक मऊ करून घेते. त्यानंतर बघा ही कणिक किती घट्ट आहे. अशी ही घट्टच कणिक आपल्याला मळायची आहे. अजिबात लूज कणिक मळायची नाही. त्यानंतर यावरती झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी ही कणिक अशीच भिजत ठेवायची. त्यामुळे यामध्ये घातलेला रवा छान फुलला जातो. अर्ध्या तासासाठी ही कणिक भिजवून घेतली. त्यानंतर बघा यामधला रवा छान भिजलेला आहे कारण कणिक छान फुललेली दिसत आहे. त्याचबरोबर कणिक भिजल्यानंतर थोडीशी आठरली जाते. या पद्धतीचीच कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे. भिजवून घेतलेल्या पिठाचे आपल्याला लिंबाच्या आकाराचे उंडे तयार करायचे आहेत आणि त्यापासून आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत असे 8 ते 10 दिवसांसाठी टिकणारे आंब्याचे घारगे. तर आजपर्यंत तुम्ही भोपळ्याचेच घारगे खाल्ले असतील, पण असे हे आंब्याचे घारगे तुम्ही कधी खाल्लेले आहेत का? तर अगदी खमंग आणि खुसखुशीत बनून तयार होतात. चला तर मग मी याच पद्धतीने सर्व उंडे बनवून घेते. तयार करून घेतलेल्या पिठामध्ये बघा साधारणपणे 24 ते 25 उंडे बनवून तयार झाले. लगेच आपण याचे घारगे लाटायला घेऊयात. एक उंडा साईडला काढला आणि बाकीचे जे उंडे आहेत ते मी झाकून ठेवले जेणेकरून ते सुकणार नाही. घारगे लाटत असताना पोळपटला चिकटत असतील तर तुम्ही थोडंसं तेल लावून याला लाटू शकता किंवा सुक्कं गव्हाचं पीठ लावलं तरीही चालू शकतं. एकाच बाजूने हे घारगे मी लाटून घेते. घारगे जास्तही जाड नको, जास्तही पातळ नको, अशा प्रकारच्या जाडीवरती आपल्याला लाटायचे आहेत. म्हणजेच मीडियम जाडीवरती हे घारगे मी लाटून घेतलं. त्यानंतर वरच्या बाजूने याला मी खसखस लावते. तुम्हाला आवडत नसेल तर नाही लावली तरीही चालू शकतं, पण खसखशीमुळे हे घारगे दिसायला छान दिसतात आणि चवही छान लागते. खसखस वरून चिकटून राहावी यासाठी आपल्याला थोडंसं लाटणं फिरवायचं आहे आणि अशी ही खसखस आपल्याला यावरती लाटून घ्यायची. त्यानंतर बघा मस्त असे घारगे तयार होतात. याच पद्धतीने मी उरलेले सर्व घारगे लाटून घेते. तर इथं पहा सर्व घारगे आहेत ते मी लाटून घेतलेले आहेत आणि एकावरती एक ठेवले तरी देखील हे घारगे एकमेकांना अजिबात चिकटत नाहीत. असे हे मी एकाच प्लेटमध्ये सर्व घारगे ठेवून घेतलेले आहेत. आता हे घारगे आपल्याला तळायचे आहेत. त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. थोडंसं मळलेलं पीठ यामध्ये टाकलं की ते तळून लगेचच वरती येत आहे. इतपत तेल आपल्याला गरम करायचं. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि मग हे घारगे तेलामध्ये तळायला घालायचे.
त्यानंतर याच्यावरून थोडं थोडं तेल सारायचं आहे, त्यामुळे घारगे छान टम्म फुगतात. त्यानंतर बघा हे घारगे किती छान टम्म फुगलेले आहेत. अलटून पलटून दोन्ही बाजूने हे घारगे छान असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. घारगे तळत असताना गॅस अजिबात फुल करायचा नाही. गॅस फुल केला तर घारगे पटकन लाल होतात आणि चांगले तळले जात नाहीत. त्यामुळे एकदा का तेल तापलं की गॅसची फ्लेम थोडीशी लो टू मीडियमच ठेवायची आणि मग हे घारगे आपल्याला दोन्ही बाजूने अलटून पलटून तळून घ्यायचे. तर इथं पहा हे तेलामध्ये घातलेले घारगे किती छान असे तळलेले आहेत. याला रंग देखील खूप सुरेख आलेला आहे. तळून घेतलेला घारगा मी तेलामधून बाजूला काढते आणि त्यानंतर दुसरा घारगा मी तळण्यासाठी तेलामध्ये घातलेला आहे. दुसरे घारगे तेलामध्ये तळत असताना तेलाचं टेम्परेचर चेक करायचं आहे. म्हणजेच तेल जास्तही कडक नको किंवा थोडंसं कमी तापलेलं देखील नको. तेल जर का कमी तापलेलं असेल तर हे घारगे तेल पिऊ शकतात आणि आपले घारगे तेलकट होऊ शकतात. त्यामुळे तेल थोडंसं कडकडीत गरम हवं आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम हवी आणि मगच हे घारगे आपल्याला तेलामध्ये तळायचे आहेत. एका बाजूने हे घारगे छान तळले की आपल्याला दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचे आहे. दुसरे देखील घारगे मी तुम्हाला तळून दाखवलेले आहेत. ते देखील बघा किती छान असे टम्म फुगलेले आहेत. तर तळल्यानंतर त्याला रंग देखील बघा किती सुरेख आलेला आहे. यापेक्षा जास्त डार्क करायचे नाहीत, नाहीतर ते करपू शकतात. तळून घेतलेले घारगे बाजूला काढते आणि याच पद्धतीने उरलेले सर्व घारगे मी तळून घेते. तर या ठिकाणी उरलेले सर्व घारगे देखील मी तळून घेतले. तळल्यानंतर बघा घारग्यांना रंग काय सुरेख आलेला आहे. बराच वेळ तळल्यानंतर देखील हे छान असे टम्म फुगलेलेच राहिलेले आहेत. सर्वच घारगे बघा छान टम्म फुगलेले आहेत. एकही घारगा असा नाही की तो फुगलेला नाही. बघता क्षणी समजत आहेत की हे किती खुसखुशीत बनून तयार झालेले आहेत ते. यावरती लावलेली खसखस देखील खूप सुंदर दिसते आणि चवीला देखील हे घारगे खूप छान लागतात. असे हे खमंग आणि खुसखुशीत आंब्याचे घारगे आपण कमीत कमी 8 ते 10 दिवसांसाठी स्टोअर करू शकतो. ते अजिबात खराब होत नाहीत. प्रवासामध्ये देखील आपण हे घारगे सोबत घेऊन जाऊ शकतो. इतके टेस्टी बनवून तयार होतात. व्हिडिओमध्ये सांगितलेलं प्रमाण वापरून तुम्ही जर का असे हे आंब्याचे घारगे बनवले ना तर ते नक्कीच खुसखुशीतच होणार अशी खात्री मी देते. तर बघा सर्वच घारगे छान खमंग खुसखुशीत झालेले आहेत. खाण्यासाठी तर अगदी छान लागतात, टेस्टी लागतात. यामधला एक घारगा मी तुम्हाला तोडून दाखवते. बघा किती खुसखुशीत झालेला आहे आणि अजिबात तेलकट नाही. आंब्याचा सीझन संपायच्या आधी तुम्ही देखील पटापट असे हे आंब्याचे घारगे एकदा नक्की बनवून बघा. तुम्हाला नक्कीच आवडतील अशी खात्री आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण या चॅनेलवरती मी अशाच प्रकारच्या नवीन नवीन छान छान रेसिपी घेऊन येत असते. पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.